मुंबईतल्या वाळकेश्वर इथल्या मोक्याच्या ठिकाणी एका जमीन खरेदी व्यवहारात प्रकरणात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। विशेष म्हणजे या गैरव्यवहाराची 1100 पानांची संपूर्ण फाईलच सकाळच्या हाती लागली आहे। वाळकेश्वरमध्ये जय किसान इमारतीच्या रिडेव्हलपमेंट करताना मेसर्स लेअर एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कन्स्ट्रक्ट कंपनीनं हा गैरव्यवहार केलाय। या इमारतीत 9 रहिवासी राहत होते, मात्र कंपनीनं 48 भाडेकरू राहत असल्याचं दाखवत 39 भाडेकरूंची बनावट कागदपत्र तयार केली। त्या आधारे म्हाडाकडून 2 चटई क्षेत्र निर्देशांकाची परवानगी मिळवत तिथलं बांधकामही पूर्ण केलं। मात्र याच काळात या गैरप्रकाराबद्दल प्रतापसिंग सावंत या व्यक्तीनं लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली। त्यावेळी झालेल्या सुनावणीत हा प्रकार चव्हाट्यावर आलाय। महत्त्वाचं म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काळातच गृहनिर्माण विभागाचे तत्कालीन सचिव सीताराम कुंटे, तत्कालीन कक्ष अधिकारी आणि विद्यमान गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचे खासगी सचिव श्रीकांत पुलकुंडवार, तत्कालीन उपसचिव दिलीप शिंदे आणि तत्कालीन अवर सचिव संतोष भोगले या 4 अधिकाऱ्यांनी विकासकाशी हातमिळवणी करून हा गैरव्यवहार केल्याचं प्राथमिक अंदाजात स्पष्ट झालंय। मुंबईतील सर्वात गर्भश्रीमंतांचा एरिया म्हणून ज्या एरियाची ओळख आहे, असा या वाळकेश्वर एरियामध्ये मी उभा आहे आणि माझ्या पाठीमागे जी तुम्ही इमारत पाहता आहात तीच या ठिकाणची दुसरा आदर्श म्हणून ओळखली जाणारी ही इमारत। या इमारतीचं यापूर्वीचं नाव होतं जय किसान आणि आत्ताचं नवीन नाव आहे द लिजंड सोसायटी। आणि याच इमारतीमध्ये पुनर्विकासाच्या दरम्यान मूळ 9 भाडेकरू असताना एकूण 48 बोगस भाडेकरू दाखवून या ठिकाणी पुनर्विकासाचा घाट घातण्यात आला। आणि या सर्व प्रक्रियेच्या दरम्यान लोकायुक्तांकडे झालेल्या तक्रारीनुसार ही सर्व इमारत आणि या इमारतीचा पुनर्विकास करणारे विकासक या दोघांवरही ठपका ठेवण्यात आला होता। दरम्यानच्या काळात लोकायुक्तांनी या इमारतीमधील मूळ 9 भाडेकरू वगळून उर्वरित 39 भाडेकरूंकडून ही सर्व जागा ताब्यात शासनाला घेण्याचे आदेशही लोकायुक्तांनी दिले होते। परंतु महाराष्ट्र सरकारमधील आणि मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बिल्डर धार्जिणे धोरण या ठिकाणी अवलंबत रेडी रेकनरचा रेट लावून ही जागा ताब्यात घेण्याऐवजी तीळ मात्र 18 कोटी रुपयाचा दंड या ठिकाणी बिल्डरला वसवून पूर्ण जागा ही बिल्डरच्या ताब्यात दिलेली आहे। जवळपास याआधी मी पूर्ण तुम्ही बिल्डिंग बघता आहात, जवळपास 34 माळ्याची बिल्डिंग आहे, एकदम आलिशान टॉवर आहे, जवळपास 1200 स्क्वेअर फुटापेक्षा जास्त स्क्वेअर फुटाचा एक फ्लॅट आहे आणि साधारणतः या एका फ्लॅटची किंमत आज मितीला 70 ते 80 कोटीच्या घरात आहे। म्हणजे असे 70 ते 80 कोटी रुपये किंमत असणारे असले तब्बल 39 फ्लॅट या ठिकाणी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेला आहे। त्यामुळं क्लीन सरकार म्हणून जे फडणवीस सरकारची जी ओळख आहे, हे फडणवीस सरकार या क्लीन अधिकाऱ्यांबरोबर जी ACBची चौकशी सुरू आहे, या सर्व अधिकाऱ्यांना रडारवर आणून त्यांच्यावर कारवाई करणार का आणि बिल्डरांनी च्या घशात गेलेली ही जागा सरकार परत मिळवणार का, हाच प्रश्न आहे। कुमार टेंबरेसह गोविंद तुपे, सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम, मुंबई।